नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये, तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की कारागृह विभागाचा फायनल रिझल्ट लागलेला आहे। तो विद्यार्थी मित्रांनो जे mahaprison.gov.in ही जी ऑफिशियल साईट आहे त्या साईटवर अवेलेबल आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांना मेल येणं सुरुवात झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या मेल आयडीवर असे मेल येत आहेत आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच DV साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे मी तुम्हाला की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे आपल्या फार्मासिस्ट पदाचं, तर ते त्याची डेट काय आहे, त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो लिस्ट ऑफ डॉक्युमेंट कोणकोणते कंपल्सरी आहेत, किंवा मग एखादा डॉक्युमेंट नसला तर चालेल का, किंवा कोणता डॉक्युमेंट नसला तर चालेल, आलं लक्षात। तर ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघणार आहे। ओके, त्यांनी एक खाली PDF सुद्धा दिलेली आहे, याच्यामध्ये एक पेजेस सुद्धा आहेत, 1-2 पेजेस, ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या भरून सुद्धा न्यायचे आहेत, आलं लक्षात। ते भरून तिथं माहिती तुम्हाला ती द्यायची आहे, त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्या डॉक्युमेंट झाल्याच्यानंतर स्वाक्षरी वगैरे त्याच्यावर होणार आहेत, आलं लक्षात। तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचे। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सूचना काय नेमकी उमेदवारांसाठी काय सूचना आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कारागृह विभागाचे जे संकेतस्थळ आहे त्यावर जे तांत्रिक पद आहेत आपले टेक्निकल पद, जसं की फार्मसिस्ट झाला किंवा बाकीचे कोणते लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर किंवा लॅब टेक्निशियन वगैरे असे तांत्रिक पद आहेत, त्याच्या निवड सूचीमध्ये जे निवड झालेले विद्यार्थी आहेत ना त्यांच्या दस्तावेज पडताळणीबाबत ही काय आहे उमेदवारांना सूचना आहे। ओके, याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे काय की जे वेगवेगळे पद आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे हे त्यांनी दिलेलं आहे। तर आपलं जे पद आहे ते कोणतं आहे, मिश्रक। 27 पद आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मिश्रक, आणि त्याची पडताळणीची तारीख काय आहे तर इथं बघा 4/6/2025 काय आहे, 4/6/2025 म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो 4 जून 2025, आलं लक्षात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टायमिंग तुम्हाला सकाळी 10:30च्या अगोदर तिथं काय राहायचं, हजर राहायचं आहे। पण कुठे, स्थळ कोणतं आहे तर ते आहे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे पुणे 1 यांचे कार्यालय जुनी मध्यवर्ती इमारत 2रा मजला पुणे। म्हणजेच कुठे विद्यार्थी मित्रांनो पुण्याला, हा जो त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह ओके व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांचे कार्यालय जुनी मध्यवर्ती इमारत 2रा मजला पुणे, इथं तुम्हाला काय करायचं, या ॲड्रेसवर तुम्हाला काय राहायचं, हजर राहायचे। किती तारखेला तर विद्यार्थी मित्रांनो 4 जून 2025ला सकाळी 10:30च्या अगोदर तिथं तुम्हाला काय राहायचं आहे, हजर राहायचं आहे। ओके, आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो 2-3 गोष्टीबद्दल, काय की डेट काय आहे, त्यानंतर टाईम काय आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो प्लेस कोणती आहे की जिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। पण आता आहे महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आणि कोणता फॉर्म तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो भरून न्यायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तो फॉर्म की जो तुम्हाला काय करायचा, प्रिंट काढायची याची आणि तुम्हाला काय करायचं आहे, भरून घ्यायचा आहे। याची मी जी PDF आहे ती आपल्या ग्रुपवर टाकणार आहे, त्याची तुम्ही झेरॉक्स काढा आणि असं तुम्ही हे करा। ओके, बघा हे जे इथं त्यांनी दिलेलं आहे, इथं तुमचा पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला काय करायचा आहे, स्टिक करायचा आहे, चिटकवायचा आहे। ओके, आणि 4-5-10 फोटो तुमच्यापाशी, म्हणजे 4-5 फोटो तरी तुमच्यापाशी असायला पाहिजे, जे की तुम्ही फॉर्म भरत असताना जेव्हा फॉर्म भरला होता ते जो फॉर्ममध्ये अपलोड केलेला फोटो आहे तोच फोटो तुम्हाला इथं लावायचा आहे। नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 100% तोच लावायचा आहे, आलं लक्षात, 100% तोच लावायचा आहे। आणि तेच त्याच्यात जे प्रिंट आहेत किंवा त्याचेच जे पासपोर्ट साईजचे फोटो आहेत ते तुमच्यापाशी काय करायचे, ठेवायचे आहेत, आलं लक्षात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ही माहिती दिली बघा, ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झालेली आहे ते पद, म्हणजेच काय इथं आता हे तर नाही आपलं, हे पण नाही आपलं, कोणतं तांत्रिक संवर्ग आहे तर त्या पदाचं नाव तुम्हाला काय करायचं इथं टाकायचं। आपल्या पदाचं नाव काय, कंपाऊंडर किंवा मिश्रक, मग तुम्हाला ते इथं टाकायचं आहे। ओके, ते इथं टाकायचं आहे। त्यानंतर उमेदवाराचे पूर्ण नाव काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। ओके, बघा उमेदवाराचं पूर्ण नाव काय आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। कुठे, इथं तुमचं नाव, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आपला सहदेव नावाचा आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव ओके जगदेव,
त्यानंतर तुमचे आडनाव सावके फॉर एक्झाम्पल. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं काय टाकायचं, नाव टाकायचं, तुमचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक इथं टाकायचा आहे, जन्मदिनांक इथं टाकायचा आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे शैक्षणिक अर्हता आहे ते तुम्हाला इथं टाकायचे. आता शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पोस्टसाठी महत्त्वाची शैक्षणिक अर्हता काय होती तर डिप्लोमा इन फार्मसी. ओके. तर ते तुम्हाला काय करायचं इथं टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल डिप्लोमा इन फार्मसी, डी फार्म. आलं लक्षात. किंवा तुमचं बी फार्म असेल तुम्ही बी फार्म टाकू शकता. सदर पदाचा अनुभव आहे का, जर असल्यास तुम्हाला इथं काय करायचं आहे, होयवर टिक करायचं आहे. आपल्याला अनुभवाची अट मला वाटते बहुतेक नव्हती. ओके. या कारागृह विभागासाठी. आलं लक्षात. तर त्याची जे हे आहे काय म्हणतात ते सर्टिफिकेट जर असेल तर लावायचं, नसेल तर चालेल. ओके. त्याच्यानंतर तुमचं बाकीची जी इन्फॉर्मेशन धर्म, जात, पोटजात, जात, प्रवर्ग, आलं लक्षात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं, टिक करायचं आहे. इथं तुमचे सगळे जे प्रवर्ग आहेत ते दिलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उमेदवार मागासवर्गीय असल्यास जात वैधता झाली आहे का. ओके. म्हणजेच काय, कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे का, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे झालेली आहे का, ते पण तुम्हाला इथं काय करायचं, होय किंवा नाही करायचं आहे. याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला टाईम भेटतो, त्यामुळे घाबरून जायचं नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गात मोडतात का, तर त्याचं जर असेल तुमच्याकडं इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन वगैरे, आलं लक्षात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करू शकता तुम्ही, होय किंवा नाही इथं लिहू शकता, जर त्या कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला असेल तर. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उमेदवाराचा निवडीचा प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून तुमची निवड झालेली आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीमधला क्रमांक कितवा आहे तुमचा आणि प्राप्त गुण किती आहेत हे बघा इथं दिले. प्राप्त गुण, गुणवत्ता यादीतली क्रमांक आणि प्रवर्ग कोणता हे सुद्धा तुम्हाला काय करायचं, टिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उमेदवार कोणते समांतर आरक्षणात मोडतात का, याच्यामध्ये जर तुम्ही कोणतं आरक्षण घेतलं असेल, माजी सैनिकचं किंवा प्रकल्पग्रस्तचं, भूकंपग्रस्तचं, खेळाडू, महिला, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, होमगार्ड किंवा सर्वसाधारण, तर हे तुम्हाला तिथं काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, मेन्शन करायचं आहे. त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी आहेत जसं की दिव्यांग वगैरे, अनाथ आहे का, महाराष्ट्र राज्य आदिवासी हे तर लागणार असे डोमेसाईल, याचा काही विषयच नाही. आलं लक्षात. तर याच्यामधलं तुमचं काय असेल तर त्याच्यावर पण तुम्हाला काय करायचं, टिक करायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे सेम कंडिशन्स आहेत तशा जे आहेत ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र आहे काय. ओके. तर हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पाहिजे होते, मेंडेटरी होतं, आलं लक्षात. आणि ज्या डेटला तुम्ही फॉर्म भरला त्या डेटला हे व्हॅलिडसुद्धा पाहिजे असतं, आलं लक्षात. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ते तुम्हाला तिथं न्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी वास्तव आहे त्या ठिकाणचे नजीकचे पोलीस स्टेशन वगैरे तुम्हाला तिथं मेन्शन करायचे आहे. उमेदवारावर कोणता फौजदारी गुन्हा दाखल आहे का ते सुद्धा तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. जनरली नाहीच आपल्या याच्यामध्ये. ओके. त्यानंतर उमेदवाराची कागद पडताळणी अंतिम निवड झाल्यास नियुक्तीसाठी पसंतीचा जिल्हा, याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातनी तुम्हाला म्हणजे पाहिजे, कोणता जिल्हा तुम्हाला पाहिजे तर ते तुम्ही काय करू शकता इथं विद्यार्थी मित्रांनो मेन्शन करू शकता. काय करू शकता, मेन्शन करू शकता. ओके. तर हे म्हणजे यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग म्हणतो एका प्रकारचं, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला कुठे अपॉइंटमेंट पाहिजे बा तर ते तुम्हाला विचारतात. तर ते 5 जिल्ह्यांचे नावे विद्यार्थी मित्रांनो किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता, पण कमीत कमी 5 तरी जिल्ह्यांचे नावं तुम्हाला द्यायचे. त्या 5 पैकी एक जे जिथं वॅकन्सी असेल तिथं ते तुम्हाला काय करतील विद्यार्थी मित्रांनो, पोस्टिंग देतील, आलं लक्षात. त्यानंतर मग उमेदवाराचे नाव, त्याची नंतर दिनांक आणि स्वाक्षरी वगैरे. त्यानंतर ही जी सगळी डिटेल्स आहे तुमची चेक केला जाईल तिथल्या लोकांकडून. तपासणी अधिकारी जो आहे त्याची तर सही राहील, वरिष्ठ लिपिक वगैरे हे कार्यालयीन अधीक्षक यांच्या सगळे सिग्नेचर होऊन याच्यावर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण हे बघा हे तांत्रिक अधिकारी, स्वीय सहाय्यक या सगळ्यांच्या याच्यावर काय होतील, सिग्नेचर होतील विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात. एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. हे फॉर्म तुम्हाला तिथं भरून न्यायचं आहे. आणि कागदपत्र कोणते न्यायचे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा याच्यामध्ये त्यांनी मूळ प्रमाणपत्र छायांकित म्हणजेच काय त्यांचे मूळ प्रमाणपत्र सुद्धा आणि त्यांच्या झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहेत तुम्हाला, विथ सेल्फ अटेस्टेड म्हणजेच काय स्वतःची सिग्नेचर सुद्धा त्याच्यावर खाली असायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी, सगळ्यात महत्त्वाचा 1 नंबरचा अर्जातील नावाचा पुरावा, म्हणजेच काय अर्जात तुम्ही जे नाव टाकले त्या नावाचा पुरावा. तो कशावर असतो विद्यार्थी मित्रांनो, तुमची 10वीची जर तुम्ही हे घेतली बोर्ड सर्टिफिकेट तर त्याच्यावर तुमचं व्यवस्थित नाव असतं, आलं लक्षात, बोर्ड सर्टिफिकेटवर. तर बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वयाचा पुरावा, वयाच्या पुराव्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमचं एकतर TC किंवा बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं वगैरे बोर्ड सर्टिफिकेट, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर तुमची डेट ऑफ बर्थ असते. ओके. तर बोर्ड सर्टिफिकेट जे आहे
तर हे तुम्ही तिथं प्रोड्यूस करू शकता ॲज अ वयाचा पुरावा म्हणून. ओके. त्यानंतर शैक्षणिक अर्हता व अनुभव असल्याचा पुरावा म्हणजेच काय, तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे तर डिप्लोमा इन फार्मसी. काय, डिप्लोमा इन फार्मसी. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिप्लोमा फर्स्ट इयरची मार्कशीट, त्यानंतर सेकंड इयरची मार्कशीट. ओके. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन, ओके, सर्टिफिकेट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा डिप्लोमा जो असतो, तुमचा जो डिप्लोमा आहे, ओके, तर तो सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय तुम्हाला तिथं घेऊन जायचा आहे. त्यानंतर मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, नॉन क्रिमिलियर तुमचं NCL, मागासवर्गीय असल्याबाबतचा तुमचा पुरावा. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याबाबतचा पुरावा, ज्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना हे लागेल. त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या दिनांकाचे नॉन क्रिमिलियरचे प्रमाण, मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे ज्या प्रवर्गात तुम्ही आहे ना ते सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकाचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र NCL सुद्धा तुम्हाला तिथं लागेल. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे समांतर आरक्षण तुम्ही जर घेतलं, हत्याग्रस्त शेतकऱ्याचे जर तुम्ही पाळले असाल तर त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. दिव्यांग असाल त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. माजी सैनिक असाल त्याचा पुरावा, खेळाडूचा पुरावा जर तुम्ही असाल त्याच्यातून फॉर्म भरला असाल तर ते तुम्हाला द्यावं लागतील. ओके. अनाथ असाल तर त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त असाल त्याचा पुरावा, भूकंपग्रस्त असाल त्याचा पुरावा, अंशकालीन असाल त्याचा पुरावा लागेल. ओके. किंवा मग तुमच्या नावात जर काही बदल असेल, नेम चेंज, काय होतं कधी कधी मुलींच्या नावामध्ये बदल होतं आणि मग बाकीचे लग्नानंतरचे डॉक्युमेंट त्यांचे या नावावर असतात आणि लग्नाच्या अगोदरचे त्या नावावर, तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट वगैरे विद्यार्थी मित्रांनो पुरावा म्हणून लागेल. ओके. नाव जर चेंज झाले असेल तर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे तुम्ही तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागतील. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी व हिंदी भाषा ज्ञान असल्याचा पुरावा, हे कशामध्ये असतं तुमचं, 10वी जर बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये मला वाटते मराठी हिंदी दोन्ही विषय असतात. आलं लक्षात. तर ह्या दोन्ही सोबत तुम्ही पास असायला पाहिजे. नसाल तर तुम्हाला हे दोन्ही पेपर काय करावं लागतात, द्यावं लागतात आणि पास व्हावे लागतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ते लगेच यांनी हिंगत खाली दिलेलं महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, याची सुद्धा प्रिंट काढायची, सगळी माहिती भरायची. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं नसायला पाहिजे. आता काही विद्यार्थी आपले लग्नाचेच राहिलेले आहेत त्याच्यामुळे ते प्रश्नच नाही मुलांचा. आणि ज्यांना 2 मुलापेक्षा जास्त आहेत त्यांना ते डिस्क्वालिफाय होतात सर तिथं. आलं लक्षात. म्हणजे 2 पेक्षा कमीच लागत असतात मुलं, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र जर मागितलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. आलं लक्षात. ही आहे ती प्रिंट, लहान कुटुंब जे आहे त्याचं प्रतिज्ञापत्र, याची प्रिंट काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला ते व्यवस्थित भरून न्यायचे आहे तुमच्या स्वाक्षरीसोबत. इथं स्वाक्षरी सुद्धा करायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते होणार आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स एकदम व्यवस्थितरित्या असायला पाहिजे. जेवढेही डॉक्युमेंट त्यांनी सांगितले तेवढे तुम्हाला न्यायचे आहेत. काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.